मूड फ्रेश असेल तर सर्व कामं व्यवस्थित होतात, पण आज काय माझा मूड फ्रेश नव्हता. कारण मला झालेली होती सर्दी आणि डोकं जाम दुखत होतं. सर्दीमुळे कुठल्याच कामाला इंटरेस्ट अजिबातच नव्हता. अंगामध्ये कणकणी आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे कुठलं काम करावं का नको असं झालेलं होतं. पण घरामध्ये करणारंही कोणी नव्हतं, त्यामुळे उठून सर्व आवरणं गरजेचंच होतं. सर्व पसारा पडलेला होता, कारण मी फक्त नाश्ताच बनवलेला होता आणि त्याचे भांडे वगैरे पडलेले होते. तर तेही साफ करायला घेतलेलं होतं. म्हटलं आधी सर्व आवरून घ्यावे, मग थोडा आराम करावा, म्हणून मी आवरायला घेतलेलं. नंतर आवरून घेतलं, किचन वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलं. नाश्त्यात बनवलं होतं मी ट्विस्टेड आलू पराठा. तर एवढा सारा पसारा त्याचा झालेला होता. पटकन नाश्ता करून घेतला, किचन वगैरे आवरून घेतलं आणि ऊन पडलेलं असल्यामुळे कपडेही लवकर सुकतात. त्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित करून ठेवल्या. सर्वच कपडे वरती म्हटलं की खूपच पसारा होतो, कारण इथे जागा पण खूप कमी आहे आणि एवढे सारे कपडे म्हटलं की काही कामही सुधरत नाही. त्यामुळे कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालून ठेवल्या की जरा वरती पसाराही कमी वाटतो, म्हणून सर्व कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या होत्या. नंतर असं आवरून घेतलं आणि घरामध्ये स्वयंपाक केलेला नव्हता, कारण शौर्य आणि मीच जेवायला होतो. त्याचे पप्पा आणि साई दोघे बाहेर जेवायला जाणार होते. तर त्यांना सांगितलं होतं मी स्वयंपाक बनवणार नाही, डब्बा घेऊन या. तर ते आमच्यासाठी मेसचा डब्बा घेऊन आलेले होते. तर त्या भाजीमध्ये एवढं सारं तेल होतं की शौर्य पण म्हणला, मम्मी नक्की आता खायचं काय, एवढं सारं तेल आहे, ते तेल खाल्लं की भाजी खाल्ली असं आम्हाला कळायला मार्ग नव्हता. तर